ब्रॉट टू यू बाय विगार्ड। इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत। सर, निकालाला 4 दिवस शिल्लक आहेत। काही धाकधूक, काही भीती, काही मनात विचार? काही भीती नाही आहे। आम्ही जितकं मेहनत करायचे होतं ते सगळ्यांनी मेहनत केलेली आहे। मला असं वाटतं आश्चर्यजनक निकाल निघेल या शहराचा। अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहे, पण मी समाधानी आहे। अल्टिमेटली काय आहे की वोटर्सच्या मनातमध्ये तुम्ही आहे तर ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे। जिंकणं पराभव होणं हे उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। निकाल म्हटलं की थोडीशी धाकधूक राहतेच? नाही, मला नाही राहतं। मी माझ्या लोकांना माझे लोक हेच प्रश्न मला विचारतं कि साहब पूरा शहर है तो टेंशन में है और आप है तो आपके चेहरे के ऊपर टेंशन दिखता ही नहीं है करके। उसमें काय है कि मी खूप पॉझिटिव्ह माइंड फ्रेमचा माणूस आहे। या तो जीतेंगे या हारेंगे, तीसरी चीज़ है ही नहीं उसके अंदर। जीतेंगे तो बहुत अच्छी बात है, उसके अंदर हारेंगे तो सोचेंगे कि क्या वजह हुई है, कहाँ गलती हुई है करके, उसमें और कुछ नहीं है उसमें। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। जिंकणार तर असे कुठले तुमच्या बाजूने मुद्दे आहेत की ज्या कारणामुळे तुम्ही जिंकू शकता? ते वोटर्सच्या समोर जे पर्याय होतं ते पर्याय बघून नक्की असं वाटतं की मतलब लोकांनी काही एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून त्यांनी यावेळी मतदान केले। तुमच्या आधी आम्ही संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे यांच्याशी बोललो। संदीपान भुमरे म्हणतायत की 1 ते 1.5 लाखांनी माझा विजय होईल आणि 2 नंबरसाठी लढाई ही इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये झाली आहे। आता काय आहे की ज्या माणसाला 200 मतं मिळणार आहे, या 37 कॅन्डिडेट्स आहे, 37 कॅन्डिडेट्स आहे, त्यांच्यामध्ये असे अनेक कॅन्डिडेट्स आहे की यांना 200, 300, 400, 500 तुम्ही त्यांना जाऊन भेटलं ना तर ते पण म्हणणार आज कि साहब मी जिंकणार आहे, उसके अंदर मेरे को इतने लाख की लीड से जीतेगा उसके अंदर। आता काय आहे, भुमरे साहेबांना विनंती करतो की साहेब इतकं दिवस आपण थांबलेले आहे, एक 4 दिवस और घोड़ा मैदान सामने रहेगा, जो भी जीतेगा उसके अंदर उसको बधाई देंगे, उसके अंदर मैं जीता तो मुझे बधाई दे देना। चंद्रकांत खैरे सुद्धा दावा करतात की ते स्वतः निवडून येतील। ते म्हणतात की किती लीड भेटेल हे मला महत्त्वाचं नाही, मी जिंकणार आहे असा विश्वास आहे। मी काय म्हटलं आता कि साहब वो 37 कैंडिडेट्स में ऐसे कई कैंडिडेट्स हैं जो 200, 500, 1000, 1200, 1500 वोट लेंगे। आप उनसे भी इंटरव्यू ले ले, वो बोलता है कि मैं सबको हरा के है तो मैं जीतने वाला हूँ करके। उसमें निवडणूक असंच असतं की पॉझिटिव्ह। मी दोघांना बेस्ट विशेस देतो, तुमचं जे कॉन्फिडन्स आहे ना त्याच्यासाठी बेस्ट विशेस देतो मी तो। तुम्ही जिंकल्याच्या नंतर शहरासाठी पहिलं स्वप्न काय? पाणी काय करणार? नाही, पाणीचं म्हणजे काय आहे की सरकारला हे सांगण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही तुमच्या मनावर घेतलं तर शक्य आहे। काही रॉकेट सायन्स नाही आहे शहराला पाणी देणं म्हणजे। 50 किलोमीटरची लाईन आहे, ते लाईनपासून आपल्याला शहरामध्ये पाणी आणण्यासाठी तुम्हाला इतकं वर्ष लागण्याचं काही कारण नाही आहे, फक्त तुमच्या मनामध्ये। आणि ते मी पकड के रखेंगे। तर अशा पद्धतीने हे होते इम्तियाज जलील यांनी सुद्धा आपल्या विजयाचा दावा केलेला आहे। कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।